तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या पुणे मंडळाची जवळजवळ 4777 घरांची सोडत सुरू आहे। तिचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अनेकांनी आपल्याला कमेंट्स केले होते की जे काही म्हाडाचे 20% सर्वसमावेश योजनेतील घरे आहेत त्या ठिकाणी साईट व्हिजिट करा। विशेषतः जे काही बालेवाडी, वाकड, रावे, ताटवडे, पुनावळे, किवळे या भागामध्ये जे काही घरे आहेत तेथे साईट व्हिजिट करा, असा अनेक कमेंट्स आपल्याला वारंवार येत होत्या। म्हणून आता आपण जे काही मुंबई बेंगलोर हायवेवरती जे काही प्रकल्प आहेत तेथील साईट व्हिजिट आपण सुरू केलेली आहे। आणि आज आपण आलेलो मित्रांनो एसी अबॉर्ड या ठिकाणी जो रावीत या ठिकाणी प्रकल्प आहे आणि येथील सगळी माहिती तुम्हाला देणार आहे की नेमका येथील सॅम्पल वेट कसे आहेत, येथील घरे कशी आहेत, त्यांचा कार्पेट एरिया कसा आहे, एकंदरीत लोकॅलिटी कशी आहे, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मागे या ठिकाणी बुकिंग ऑफिस आहे, बिल्डरांचं बुकिंग ऑफिस या ठिकाणी आहे। ज्यांना व्हिजिट करायची ते इथे येऊन व्हिजिट करू शकतात। तुम्हाला सॅम्पल फ्लॅट वगैरे बघायचे असतील आतमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता। पण एकंदरीत या प्रकल्पाचा थोडे तपशील आपण पाहूया की नेमका किंमत, कार्पेट एरिया आणि उत्पन्न गट हे आपण थोडक्यात पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर एकंदरीत प्रकल्पाचा तपशील पहा मित्रांनो। उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट, अर्थातच LIG। संकेत क्रमांक 508A 1 BHK चे घरे आहेत, 8 घरे आहेत मित्रांनो। चटई क्षेत्रफळ आहे 447 ते 538 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 21,80,300 ते 28,93,400। म्हणजे ज्याचा कार्पेट एरिया 447 आहे त्या घरांची किंमत 21,80,300 आहे। ज्या घरांचा चटई क्षेत्रफळ 538 आहे त्या घरांची किंमत 28,93,400 रुपये आहे। दुसरा बघा संकेत क्रमांक 508B 2 BHK चे घरे आहेत, 26 घरे आहेत मित्रांनो। चटई क्षेत्रफळ आहे 485 ते 653 लक्षात घ्या। आणि या घरांची किंमत आहे मित्रांनो 24,05,600 ते 39,04,600 अशी त्याची किंमत आहे। नंतर आहे संकेत क्रमांक 580C 3 BHKचं एक घर उपलब्ध आहे। चटई क्षेत्रफळ मित्रांनो 652। आता इथे 2 BHK पेक्षा 3 BHKचा एरिया मला छोटा वाटतोय, कारण 2 BHKचा एरिया 653 दाखवला आहे आणि ते 2 BHKचा 653 आणि 3 BHKचा 652, तर एरिया थोडा हे वाटतंय। तर चटई क्षेत्रफळ 652 आहे आणि किंमत आहे 37,81,100। म्हणजे 2 BHK पेक्षा 3 BHKचं घर हे स्वस्त आहे, कारण त्याचा एरिया सुद्धा थोडा कमी आहे। आता अतिशय महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी जे काही माहिती आहे ही टेंटेटिव्ह माहिती आहे, परिपूर्ण नाही आहे। फक्त ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी बदल होऊ शकतो किमतीमध्ये, कारण जो काही कार्पेट एरिया आहे त्याच्यामध्ये बराच फरक असल्यामुळं मी तुम्हाला बिल्डराचा आणि म्हाडाचा फरक सुद्धा सांगणार आहे।
मित्रांनो, हा फ्लॅट कसा आहे तुम्ही पाहू शकता की जो काही फ्लॅट मी दाखवतोय तो फक्त शो फ्लॅट आहे, ॲक्च्युअल म्हाडाचा फ्लॅट नाही. त्याच्यामुळं असं कन्फ्युजन नका करू घेऊ की हाच म्हाडाचा फ्लॅट आहे. कार्पेट एरियामध्ये थोडा फरक आहे मित्रांनो, तुम्हाला ते ऑलरेडी सांगितलेला आहे किंवा पुढे सांगणार आहे. तर मित्रांनो, जे काही AC ॲडॉब जो काही प्रकल्प आहे तुम्ही पाहू शकता, मागेच इकडे इमारत आहे. याच ठिकाणी जे काही म्हाडाची घरे आहेत ती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण त्या प्रकल्पाच्या तर मित्रांनो, आपण आता त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही मागे पाहू शकता हीच याच ठिकाणी म्हाडाच्या प्रकल्पातील घरे उपलब्ध केलेली आहेत. 1 BHK 2 BHK आणि 3 BHKची घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत. आतमध्ये काम सुरू आहे मित्रांनो, त्यातून आपल्याला आतमध्ये जाता येत नाही आहे. बाहेरून एकंदरीत कशी लोकॅलिटी आहे, कशा प्रकारे काम सुरू आहे हे तुम्हाला एक अंदाज यावा यासाठी मी तुम्हाला बाहेरून जे काही व्हिज्युअल्स आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता पाहूया मित्रांनो प्रकल्पापासूनचं अंतर. पुणे रेल्वे स्टेशन आहे 25 किलोमीटर आहे, 25 किलोमीटर आहे, काही ठिकाणी 26 आहे, काही ठिकाणी 27 सुद्धा आहे. हिंजवडी IT पार्क मित्रांनो 9.5 किलोमीटर आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशन 5.5 किलोमीटर आहे. चिंचवड रेल्वे स्टेशन 8.9 किलोमीटर आहे. मुंबई बेंगळुरू हायवे जे काय आहे तो आहे 1 किलोमीटर अंतरावरती आणि इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल 110 मीटर अंतरावरती आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की महारेरा साईडवरती या प्रकल्पाच्या बाबतीत काय माहिती देण्यात आलेली आहे, म्हणजे काही लिटिगेशन्स आहेत का किंवा काही खटला वगैरे आहे का, काय कोर्ट मॅटर काही सुरू आहे का, ही पण माहिती पाहूया. एकंदरीत सगळी माहिती पाहण्यासाठी तुम्ही जे काही महारेराचे नंबर आहेत मित्रांनो ते ऑलरेडी जाहिरातीमध्ये दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पहिलं पहा, जे काही प्रकल्प आहे प्रकल्पाचं नाव आहे AC ॲबॉर्ड विंग A. आता A विंगसाठी वेगळा नंबर आहे, B विंगसाठी वेगळा नंबर आहे. कंप्लीशन डेट आहे मित्रांनो 31 डिसेंबर 2025 आणि माझ्या मते काम बऱ्याच स्पीडनी चालू आहे आणि त्याच्यामुळं डिसेंबर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ऑलमोस्ट हे पोझिशन नक्कीच होऊ शकतं. म्हणजे डिसेंबर 31 डिसेंबर 2025 तारीख दिलेली आहे, तर तिपर्यंत नक्कीच हे काम थोडं होऊ शकतं 2-3 महिने मागे पुढे, पण नक्कीच त्यावेळेस ते पूर्ण होईल. लिटिगेशन सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, लिटिगेशन या प्रकल्पावरती कुठलंही नाही आहे, कोणताही न्यायिक वाद नाही आहे, कुठलाही खटला या प्रकल्पावरती सुरू नाही. त्याच्यामुळे क्रिस्टल क्लिअर असा हा प्रकल्प या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता जास्त सगळी माहिती सांगणार नाही मी, डायरेक्ट आपलं जे काही विंग Aची जे काही डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतोय. कारण म्हाडाच्या माहितीप्रमाणे विंग A आणि B मध्येच म्हाडाची घरे उपलब्ध आहेत, म्हणून तुम्हाला A आणि B विंग मी तसं स्टडी केलं, पण मला असं नेमकं क्लिअर नाही झालं की नेमका म्हाडाची घरे कोणती आहेत आणि बिल्डरांची घरे कोणती आहेत हे अजून क्लिअर झालेलं नाही. मी साईटवरती सुद्धा विचारलं, मला साईटवरून सुद्धा सांगितलं की आम्हाला सुद्धा नेमकं माहीत नाही की कोणते फ्लॅट हे म्हाडासाठी अलॉट झालेले आहेत. ती माहिती तुम्हाला म्हाडामध्येच मिळेल असे मला साईटवरून सांगण्यात आलेलं आहे, म्हणून थोडं कन्फ्युजन आहे मित्रांनो. कारण A विंगमध्ये जवळ तुम्ही सगळी जे काही 1 BHKची घरे आहेत ती इथे दाखवलेली होती. 1 BHKची घरे A विंगमध्ये आहेत, ज्यांचा कार्पेट एरिया 41 62 ते 56 असा दाखवलेला आहे. तर 41 62 1 BHKचा म्हटलं ते एकच घर आहे, पण इथे एकूण 8 घरे उपलब्ध आहेत 1 BHKची. तर इथे 8 घरांचा काही जास्त काही माहिती दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे मला पण डाऊट आहे की नेमका 1 BHK आहेत का 2 BHK आहेत. तर ह्याची कंप्लीशन डेट तुम्हाला समजली असेल. आता तुम्हाला जर फ्लोर प्लॅन पाहायचा असेल, तुम्हाला खाली जायचं आहे, जे काही इकडे लेआउट आहे बिल्डिंगचे लेआउट ते तुम्ही या ठिकाणी नक्कीच पाहू शकता. तर थोडक्यात तुम्ही फ्लोर प्लॅन पाहिला तर तुम्हाला पाहायचं मित्रांनो, या ठिकाणी विंग A आहे, इथे विंग B आहे, इथे विंग C आहे, इथे विंग D E F म्हणजे A to F अशा इथे जवळजवळ 6 बिल्डिंग या ठिकाणी आहेत आणि D बिल्डिंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
तर प्रथम आपण म्हाडाचा फ्लोर प्लॅन पाहूया मित्रांनो. जो काही म्हाडाचा फ्लोर प्लॅन दिलेला आहे तुम्ही पाहू शकता. फर्स्ट फ्लोर प्लॅन आहे इथे पोडियम फ्लोर प्लॅन म्हाडा, म्हणजे काही पोडियममध्ये काही फ्लॅट्स दिलेले आहेत जे काही 1 BHK सोप्याचे घरे आहेत, आणि काही फ्लॅट हे बाकी फर्स्ट फ्लोअरपासून वर दिलेले आहेत. तर आपण पहिलं पोडियमचा एक फ्लोर प्लॅन मी तुम्हाला दाखवतो. तर पहिलं 1 BHK पाहूया मित्रांनो कसा आहे तो तुम्ही पाहू शकता. इथून एंट्री आहे 1 BHKची एंट्री इथून झालेली आहे. इथे पहिलं लिव्हिंग रूम बाल्कनी, सगळ्या फ्लॅटला बाल्कनी देण्यात आलेली आहे. लिव्हिंग रूमच्या नंतर किचन आहे, किचन नंतर बेडरूम, असं हे सिंपल एक 1 BHKचं घर आहे. दुसरी 1.5 BHKची घरे सुद्धा आहे, ज्याला 2 BHK असं म्हटलं असेल कदाचित जाहिरातीमध्ये. तिथे लिव्हिंग रूम आहे, बाल्कनी आहे, इकडे स्टडी रूम आहे, इकडे बेडरूम आहे. जी बेडरूम आहे ती मास्टर बेड आहे. इकडे 1 BHKचा मास्टर बेड नाही, पण 2 BHKचा हा मास्टर बेड आहे. 1.5 BHKचा मास्टर बेड देण्यात आलेला आहे. आणि 2 BHK जर फ्लॅट पाहिला तर 2 BHKचा पोडियमचा फ्लॅट तुम्ही पाहू शकता. इथून एंट्रन्स आहे, लिव्हिंग रूम, बाल्कनी, बेडरूम आहे, बेडरूमला बाल्कनी आहे, त्याशिवाय इकडे किचन आहे आणि इकडे दुसरी बेडरूम देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा हा फ्लॅट आहे जो पोडियममध्ये आहे. आणि दुसरे जे काही फ्लॅट दिलेले आहेत फर्स्ट फ्लोअरवरती, तर तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅट दिसत आहेत मित्रांनो. इथे पाहतो मी, इथे इनक्लोज बाल्कनी सहित जो काही तुम्हाला मी सॅम्पल फ्लॅट दाखवलेला आहे तो इथे सॅम्पल फ्लॅट आहे, या ठिकाणी पाहू शकता. इथून एंट्रन्स आहे, नंतर लिव्हिंग रूम, नंतर बाल्कनी, नंतर किचन आहे, फर्स्ट बेडरूम आहे, कॉमन बेडरूम आहे, इकडे एक दुसरा बेडरूम आहे जो मास्टर बेडरूम आहे, इथे टॉयलेट बाथरूम आहे. तर अशाच प्रकारचं याही साईडला आपण पाहू शकतो सॅम्पल फ्लॅट आहे तो. हा आपण सॅम्पल फ्लॅट जे काही आहे तो आपण पाहिलेला आहे. इथनं स्टेअरकेस आहेत मित्रांनो सगळ्या फ्लॅटच्या. आणि समोर जर तुम्ही इकडे गेला तर इकडे तुम्हाला लिफ्ट 3 लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. 1 2 3 अशा प्रत्येक फ्लोअरला 3 लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर हा ॲक्च्युअल म्हाडाचा प्लॅन होता मित्रांनो. जो काही म्हाडाचा महार एरियाच्या साईडवरती जो काही प्लॅन दिलेला आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर तर पहा मित्रांनो, आपण आता मॅपच्या सहाय्याने पाहूया, नकाशाच्या सहाय्याने पाहूया नेमकं तो प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तो. कारण तुम्ही पाहू शकता पुणे रेल्वे स्टेशनपासून ते मी ACA अबॉर्डपर्यंत तो प्रकल्प लावलेला आहे, जे काही 27 ते 28 किलोमीटर डिस्टन्स दाखवत आहे. हे डिस्टन्स वेगवेगळं आहे मित्रांनो. काही ठिकाणी 26 किलोमीटर, काही ठिकाणी 27 किलोमीटर, काही ठिकाणी 28 किलोमीटर असं दाखवलं आहे. ते डिपेंड्स आपण तुमचा रूट जो वापरताय त्याच्यावरती आहे. आता इथे तुम्ही जर पाहिलं एकंदरीत हा जर एरिया पाहिला, या एरियाबद्दल तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हा मुंबई बेंगलोर हायवे आहे. मी पहिलं याला झूम आउट करतो. हा मुंबई बेंगलोर हायवे आहे मित्रांनो. आणि इथे या हायवेपासून आतमध्येच ACB अबॉर्ड नावाचा प्रकल्प जो जामठाणी यांच्यातर्फे बनवण्यात येत आहे, त्यांचा हा इथे प्रकल्प आहे. आता एकंदरीत आजूबाजूची लोकॅलिटी पाहिली तर रावेत, किवळे, इथे तुम्हाला पहा मुंबई एक्सप्रेस हायवे जो काही सुरुवात होतो पुण्याकडनं जर मुंबईकडे जात असाल तर इथे किवळेचा जो ब्रिज दिसतो हा आहे मित्रांनो ब्रिज. तिथून यशवंतराव चव्हाण जे काही द्रुतगती महामार्ग आहे तो इथून सुरू होतो, एक्सप्रेस सुरू होतो. आणि तिथून थोडं पुढे आल्यानंतर जो काही मुकाई चौक आहे, मुकाई चौकातनं पण आपण येऊ शकतो. आणि इथनं डायरेक्ट एक DP प्लॅनद्वारे मुकाई चौकात डायरेक्ट रोड बनत आहे असं मला तिथे साईटवरून माहिती मिळाली. म्हणजे जर मी तुला झूम आउट करतो थोडं आणि सॅटेलाईट मॅप करतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल तर नेमका प्रकल्प कुठे आहे. तर पहिलं तुम्ही हे बघून घ्या की इकडे मुंबई बेंगलोर हायवे आहे, इकडे एक्सप्रेस वे आहे. आणि इकडे या साईडला जर तुम्ही गेलात खाली तर इकडे वाकड, पुनावळे किंवा जे काही हिंजवडी IT पार्क आहे तो या ठिकाणी आहे. एकंदरीत इथे मी तुम्हाला प्रकल्प पहिलं दाखवतो झूम करून. आता इथे पहा मित्रांनो, हाच तो प्रकल्प आहे जो तुम्हाला दिसतोय. आता इथे ऑलरेडी बिल्डिंगचं काम सुरू झालं, तुम्ही पाहिलेलं आहे की त्याचं बिल्डिंगचं काम, इमारतीचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळं नकाशा अजून अपडेट झालेला नाही वाटतंय. याच्या बाजूला जसं शाळा मी तुम्हाला दाखवली की जवळच शाळासुद्धा आहेत, तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही आहे. त्याच्याशिवाय इकडे सुद्धा तुम्ही प्री स्कूल वगैरे आहेत. त्याच्याशिवाय हॉस्पिटल आजूबाजूला आहेत. त्याच्याशिवाय मेन रोडपासून थोडं आतमध्ये आहे, एकदम मेन रोडला टच नाही आहे, थोडं आतमध्ये तुम्हाला यावं लागतं, 1 किलोमीटर आतमध्ये यावं लागतं. तर इथून जो काही रोड आहे हा रोड सरळ इकडे मुकाई चौकात जाणार आहे असं मला तेथील साईटवरून माहिती मिळाली. तर एकंदरीत हाच प्रकल्प आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी ACA अबॉर्ड बाय जामठाणी बिल्डर्स यांच्यातर्फे हा प्रकल्प या ठिकाणी बनवण्यात आहे, ज्या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध झालेली आहेत. तर आता आपण किमतीचं कंपॅरिझन करूया. या ठिकाणी आम्ही 1 BHKचं कंपॅरिझन करणार नाही, कारण बिल्डरांचे फक्त 2 BHK आणि 3 BHKचे फ्लॅट उपलब्ध आहेत, म्हणून आपण 2 BHK आणि 3 BHKचं कंपॅरिझन करणार आहोत. तर म्हाडाचा 2 BHK मित्रांनो 885 ते 653 आहे. किंमत आहे 24,05,600 ते 39,04,600. याच्यामध्ये इतर चार्जेस वेगळे आहेत, म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग चार्जेस, इतर जे काही GST वगैरे मिळून हे 6 ते 7 लाख रुपये जास्त जाऊ शकतात, म्हणून ही अंदाज तुम्ही पकडून चला. आणि बिल्डरांचा 2 BHK मित्रांनो 624 स्क्वेअर फीटचा, ज्याची किंमत आहे
59,90,690 अर्थातच 60 लाख याची किंमत अंदाजित किंमत आहे. म्हणून किमतीमध्ये जवळजवळ 20,85,400चा फरक आहे. पण हा फरक अंदाजित आहे, कारण कार्पेट एरियामध्ये बऱ्यापैकी फरक आपल्याला दिसून येतो. म्हणून हा फक्त टेंटेटिव्ह किंवा अंदाजित आहे मित्रांनो. ह्याच्यात म्हाडाचे चार्जेस जे काही इतर आहे ते बऱ्यापैकी वाढू शकतात. आता मित्रांनो आपण 3 BHKचा आपण कंपॅरिझन करूया. म्हाडाचा 3 BHK 652 स्क्वेअर फीटचा आहे. किंमत आहे 37,81,100. याच्यामध्ये सुद्धा इतर चार्जेस वेगळे आहेत, लक्षात घ्या. आणि हे चार्जेस त्या कार्पेट एरियानुसार आहेत. जे डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग चार्जेस इथे सुद्धा 6 ते 7 लाख रुपये जास्त लागू शकतात. बिल्डरांचा कार्पेट एरिया आहे 807 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 77,15,000. फरक एवढा मित्रांनो, चटई क्षेत्रामध्ये फरक जवळजवळ आहे 155 स्क्वेअर फीटचा फरक आहे आणि किमतीमध्ये 39,34,000चा या ठिकाणी फरक दिसून येतो. हा फक्त अंदाजित फरक आहे. त्या कार्पेट एरियानुसार बिल्डरांचे सुद्धा कार्पेट एरिया वेगवेगळा आहे. काही ठिकाणी 850 आहे, काही ठिकाणी 860 सुद्धा कार्पेट एरिया आहे बिल्डरांचा 3 BHKचा. आणि म्हणून हा अंदाज पकडून तुम्ही फक्त एक टेंटेटिव्ह माहिती आहे, फक्त अंदाजित माहिती आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही. तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो, कारण ह्याच्यात लिटिगेशन्स काही नाही आहेत. क्लोज आहे. याचं पोझिशनसुद्धा जवळ आलेलं आहे. 25मध्ये डिसेंबर 25मध्ये पोझिशन आहे. त्याशिवाय इथे सेपरेट बिल्डिंग नाही, कॉमन बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये सगळ्या ॲम्युनिटीज ह्या म्हाडाच्या घरांना सुद्धा मिळणार आहेत. हे एक मी तिथे कन्फर्म केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जे काही तुम्हाला क्लब हाऊस असेल किंवा स्विमिंग पूल की ज्या काही तिथे ॲम्युनिटीज आहेत त्या सगळ्या तुम्हाला वापरता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त वेगळं मेंटेनन्स भरावं लागणार आहे. म्हणून जर किमतीचा विचार केला, एरियाचा विचार केला, नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्याचं तुम्हाला माहिती आहे, पुनावले किवळे हा अंडर डेव्हलप एरिया आहे. त्या ठिकाणी आता डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे. डेव्हलप व्हायला 2 ते 3 वर्ष नक्कीच लागू शकतात. म्हणजे रोड म्हणा किंवा जे काही DP-नुसार जे काही काम असतील त्याला थोडा काळ लागू शकतो. पण नक्कीच एरियांचा विचार केला, घरांच्या किमतीचा विचार केला आणि घरांचा जर कार्पेट एरियाचा विचार केला तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. ज्यांना राहायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा भाड्याने द्यायचं असेल पुढे चालून, तर नक्कीच इथे थोडा नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता. पण एवढंच की थोडं हायवेपासून थोडं 1 किलोमीटर अंतरावरती आहे. तेवढंच एक मायनस पॉईंट मला वाटला. बाकी तर काही इश्यू नाही आहे. नक्कीच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, कारण अपकमिंग ज्या काही डेव्हलपमेंट आहेत, अपकमिंग जे काही प्रोजेक्ट आहेत ते नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिटर्न देऊ शकतात. तर आज आपण मित्रांनो ACA ॲडॉप येथील प्रकल्पाची माहिती पाहिलेली आहे. पुढील भागात नवीन ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.